आज आपण पालक सूप बनवणार आहोत। इथे मी पालक धुवून ठेवला आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य दूध, मिरच्या, लसूण आणि जिरं, थोडासा मैदा एवढं साहित्य लागणार आहेत आपल्याला। इथे मी पालक चिरून घेणार आहे आणि शिजवायला ठेवणार आहे। अगदी थोडंसंच पाणी वापरून पालक शिजवायचा आहे। चला तर मग इथे मी पालक शिजवायला ठेवला आहे। मीडियम गॅसवर शिजवणार आहे फक्त 5 मिनिटं। नंतर शिजवून झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे पालक काढून घ्यायचं आहे आणि बारीक करायचं आहे। त्यात मी 3 ते 4 मिरच्या टाकल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवे तेवढं टाकू शकता। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। तोपर्यंत पालक आणि मिरच्या मिक्सरवरनं बारीक करून घेऊयात आपण। नंतर आपल्याला कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे। तूप थोडं गरम होऊन द्यायचं आहे। नंतर त्यात आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे। जिरं थोडं तडतडून द्यायचं आहे। जिरं थोडं तडतडलं की त्यात चेचलेला लसूण टाकायचा आहे। लसूण लालसर होऊन द्यायचा आहे थोडासा। नंतर आपण ह्याच्यामध्ये मैदा टाकणार आहोत। तुपात मैदा टाकल्यामुळे गाठी तयार होत नाहीत, म्हणून आपण आता मैदा टाकून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने मैदा टाकून घेतल्यानंतर आपल्याला यात मिरची आणि पालक जे आपण बारीक करून घेतलं होतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की घट्ट असं मिश्रण झालं आहे ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे, कारण की गाठी तयार होऊ नयेत म्हणून असं ढवळत राहायचं आहे। इथे मी पालकच्याच भांड्यामध्ये असं पाणी घालून घेतलं आहे आणि ते त्यात टाकलं आहे। शक्यतो हे थोडं घट्टच ठेवायचं। मी हे जास्तही पातळ करत नाही आणि जास्तही घट्ट करत नाही आहे। अगदी मीडियम असं तुम्ही पाहू शकता। हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 कप दूध टाकायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे। अगदी तुम्ही पाहू शकता की त्याचा कलर किती छान असा झाला आहे। नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडं टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यावरती ढवळून 2 मिनिटं गॅस आपल्याला चालू ठेवायचा आहे। छोटीशी उकळी येऊन द्यायची आहे आणि मग नंतर आपला पालक सूप तयार। अगदी तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग तयार झाला आहे। आजारी माणसाच्या जिभेला चव नसेल तर त्याला असं पालक सूप करून द्या। त्याच्या जिभेला चव येईल आणि तरतरीपणा येईल। तुम्ही पण नक्कीच करून बघा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।